नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात लेंडी धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यांसह अनेक गावांमध्ये पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। या गावांमध्ये तब्बल 8 ते 9 फूट पाणी शिरले होते। अनेक ग्रामस्थांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले तरी अद्याप 10 ते 12 जण बेपत्ता आहेत। तसेच 100हून अधिक नागरिक अद्यापही गावांमध्ये अडकले आहेत। या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे। एनडीआरएफचे पथक रात्रीच मुखेड तालुक्यात दाखल झाले, मात्र सकाळी 11 वाजेपर्यंत 6 गावांमध्ये 100हून अधिक नागरिक पाण्यात अडकले होते। हसनाळ गावातील 5 ते 6 जण बेपत्ता होते, त्यापैकी 4 जणांचे मृतदेह आढळून आले असून एकाचा शोध अद्याप सुरू आहे। या गंभीर परिस्थितीत उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आणि तहसीलदार राजेश जाधव हे त्यांच्या पथकासह गेल्या 3 दिवसांपासून घटनास्थळी तळ ठोकून आहेत। प्रशासनाकडून बचाव कार्य वेगाने सुरू असले तरी मदत वेळेत पोहोचेल अशी आशा ग्रामस्थ करत आहेत। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये सध्या सलग 2 दिवसाच्या पावसाने हाहाकार माजला असून आपण आहोत मुखेड तालुक्याच्या हसनाळ गावामध्ये। सदरील हा गावामध्ये संपूर्ण गाव पाण्यामध्ये बुडालेला आहे। आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत। काय सांगाल मावशी, आज या ठिकाणी मोठा पाऊस आला, आज तुम्ही या ठिकाणी वाचलात, असं काय वाटतं तुम्हाला? काहीच नाही बघा, आमचे माल टाल घरदार सगळे आमचे पाण्यात गेले, पुरा बुजून गेल्या। आम्ही फक्त जीव वाचण्यासाठी बाहेर गेल्या, दुसरं काहीच नाही। आता आमची मागणी आहे की आमची काय ते न्याय करावं सरकारने आमचे। काय सांगाल, या ठिकाणी मोठा पाऊस झाला आणि संपूर्ण गाव पाण्यामध्ये गेलेला आहे, काय सांगाल? एकंदरीत आपण आपले जीव मुठीत धरून वाचलेला, काय सांगाल? काय नाही सब आमचे घर गेले, शेत सगळंच नाश झालं। काय लहान लेकरं होते माझे तर मालक वारल्यात। मी आतापर्यंत लेकरं मोठे केलो राहिलो, आम्हाला काय आहे आता? घर सगळे पाण्यात आहेत, तिथं राहायला घर नाही, शेती नाही, आम्हाला काहीच नाही, मालक नाही, कोणी नाही, मालटाल सगळा भिजून गेलाय आमचा। काय करावं आम्ही आता? काय खावं, कसं राहावं सांगा तुम्हीच आता। काय सांगाल आपण? या ठिकाणी आज पाण्यामध्ये पूर्ण गाव गेलेला आहे, काय सांगाल? काय करायचं, काय सांगावं साहेब? आमचं सगळंच वाहून गेले, खायला नाही, पियाला नाही, घर नाही, दार नाही, आमचं हाय तर काय, कुठं राहावं, कसं राहावं? सरकारचं काय हाय, काय नाही, सरकार का आमच्याकडे बघणार झालाय, काय नाही झालंय, कसं राहावं सांगा की तुम्ही? एका कपड्यावर बाहेर निघाले आम्ही, आमचे एवढेच मागणी आहेत, आम्हाला आमची सोय लावा। या आपल्यासोबत या गावचे दुसरे नागरिक आहेत, काय सांगाल? आपण या गावचे नागरिक आहात? आम्ही या गावचे नागरिक बघा, तुळशीराम शिंदे हसनाळचे। आम्ही तर राहायला आहो, घरा पाण्यामध्ये गेले, आमच्या घराकडे 50 फूट पाणी आहे, खोलीत होता। आमची लई अवस्था झाली, अंगावर कपडे नाहीत, खायला धान्य नाही, काहीच नाही, सर्व भिजून गेलेले आहे। काय करावं, काही नाही, सुद्धा शासन तर आमच्याकडे लक्ष देण्यात आलं, काय करणार आता आम्ही? आपल्यासोबत गावातील काही नागरिक आहेत, गावातील काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। काय सांगा? काहीच राहिलं नाही आमचं, कसं जगाव, कसं वाचाव हे तुमच्या हातात राहिलंय। आम्हाला प्रशासन काहीच सांगलं नाही, असं पाणी येईल म्हणून सांगलं नाही, फक्त आम्हाला खाली म्हणलं होतं खाली येईल, तुमच्या पत्र येणार हवा म्हणलं, मग गडबरणी करता वेळेस आम्हाला सांगलेले होतं, पण ते काहीच केलं नाही, आम्हाला सुविधा दिले नाहीत कोणती बी। पोलीस लावून काम केले ते ना, कशासाठी? आम्हाला मारून घालण्यासाठी केले काय? एवढं पाणी येणार आहे म्हणून तुम्हाला असे आम्हाला काहीच नियोजन दिलं नाही साहेब, काहीच नियोजन दिलं नाही त्यानं। पोलीस फोर्स लावून काम करून घेतले त्यानं गळभरणीचं। काय सांगाल? फक्त आमच्या या ठिकाणी एवढं नुकसान, आता आम्ही काय खाणार? एका कपड्यावर आहे, इथं पूर्ण भिजलेले कपडे आता घरामधून बाहेर काढलो, असं कसं आहे? तर तुम्हाला सांगतो, प्रशासन आम्हाला अगोदर मदत केली असलं तर आम्ही इथं राहतच नव्हती। प्रशासन फक्त एवढंच केलेलं आहे काम, या सर्वाला काय जबाबदार आहे, काय सांगाल आपण? प्रशासन जबाबदार, तिडके साहेब जबाबदारी, तिडके साहेब, इंजिनियर तिडके साहेब जबाबदार आहेत। गाव हाऊन चालू, कोणी पण इथं आलेलं नाही प्रशासनाचं। एनडीआरएफची टीम आमच्या गावामध्ये सकाळच्या बारी काल 9:30 वाजता आली। आमची एक बाई वाचत होती, घरावर 5 वाजेपर्यंत होती बाई, त्यासाठी आम्ही काय करणार? अच्छा, किती लोक या ठिकाणी मयत घोषित झाले? 5-6 झाले साहेब, 6 झाले मयत। बरं, आता पाण्यामध्ये किती लोक आहेत, काय सांगा? आता एक घटना झाली, अजून एक पाण्यामध्ये एक घटना झाली। या ठिकाणी अजून एक
डेड बॉडी आणि मयत अजून पाण्यामध्ये आहे असं या नागरिकांचं म्हणणं आहे। या ठिकाणी आपल्या सोबत काही गावातील नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की मावशी काय झालं नेमकं, या ठिकाणी पाणी कसं आलेलं आहे? पाणी का एकदम 2-3 वाजता पाणी आलंय। पाण्याचं आलं की सगळं आमचं सगळं वाहून गेले, अन्न खराब होऊन गेले, आमचे सगळे पोतेचे पोते अन्न खराब होऊन गेले। काय खावं साल बरं आम्ही, कसं करा? आमच्याकडे पुढे सगळे संग पुंग होते आमचं लय नुकसान झालं आमचं। कसं करा? कुणीकडे जावा? काय खावा आम्ही? कसं करा? कपडे घड्याच्या घड्या कपाटाचे कपाटे भिजून गेल्यात आमचे। बघा ते घड्या दाखवतो तुम्हाला, पितळेचे भांडे गेले, पितळेच्या पराठी गेल्या। आता म्हातारपणाला काय तर होते म्हणून जमा करून ठेवल्या आम्ही। कसं करा आम्ही? कुणीकडे जावा? कुणीकडे जावा? आज या ठिकाणी एवढं मोठं संकट या ठिकाणी झालेलं आहे, काय सांगा साहेब? सगळं गेले, दाणे गेलेत, वस्तू गेलं, पैसे गेले 10-12 हजार। गरीब माणसं आम्ही काय खावा काय नाही, अंगावरले कपडे नाही, सगळेच गेले, पसारा गेला, भांडे गेले, अन्न नाही पोटाला, काही नाही। आता काय खावा आम्ही सांगा बरं? काय नाही, आम्हाला लई हे होऊन गेलं बघा, लई तकलीफ होऊन गेली। काय करा आता पत्ता तर नाही। आपल्यासोबत गावातील या ठिकाणी दुसरे नागरिक आहेत, दुसरे नागरिक काय सांगाल? सर, हे अचानक पाणी आले, रात्री 2 वाजता आले, आम्हाला बाहेर समजे झोपेमध्ये होता, कोणाला काही कल्पना पण नाही। अचानक पाणी आले, हे पाणी कशामुळे आले? लेंडी धरणचं गळभरणीचं काम करत नव्हते, ते पोलीसवाले 400-500 पोलीसवाल्याला बोलून ते जबरदस्तीनं तळभरणीचं काम केलेले आहे, करून मग समजा तळभरणीचं पूर्ण काम केले। नंतर मग अचानक गावामध्ये पाणी शिरले तळभरणीमुळं। रात्री 2 वाजता पाणी आले, गावातल्या माणसाला आहे ना कोणाला बाहेर जाता आलं नाही, समजा पाण्यामध्ये गेले सर्व जीवन। नेमकं काय कशामुळे नेमकं ही घटना घडली असं वाटतं तुम्हाला? कशामुळे तुमचा जीव वाचलाय, काय सांगाल? हे जीव वाचला हे मान्य करते आम्ही, पण आम्ही खावा काय? आमचे पैसे गेले, अडके गेले, भांडे कुंडे गेले, आमचे सगळं आमचं गेलं। काय सांगाल म्हणजे काय नेमकं त्यानं पाराला नोटीस लावतो म्हणलं, तेव्हा उठा म्हणलं 3% पाणी येत आहे म्हणलं, त्यानं पाणीच येईना म्हणलं गावामध्ये। तुम्ही आणि आम्हाला घरोघर येऊन सांगतील तुम्ही पसारा आले नका, गावातच राहा, पसारा आलेलं की तुम्हाला काही भेटणार। म्हणून आम्ही इथं राहिल्या, म्हणून आम्ही या तळ्यात आमचे नुकसान होऊन गेले। आम्ही कसं जगावं? आमचे लेकरं बाळा, आमचे कपडे गेले, पसारा गेला, आसारा गेला, अन्न गेलं, सगळं गेलं आमचं। आम्ही कसं करावं? सांगा की आमचं कसं करा? आमच्या लेकरं चिमणीवाणी एवढ्या पाण्यातून लेकरं घेऊन गेले आम्ही कसं जगा? आमच्या घरात एवढं चिमूट बताना राहिला, चिमूट चिमणी रडत बताना, आमच्या घरी काही नाही, आम्ही कसं करावं? आमचं काय हाल आहे? आमचं काय त्याच्या अंगाला पांघरण नाही, आतरण नाही, कालपासून आमच्या पोटाला हाल नाही, आम्ही कसं करावं? सांगा की तुम्ही आम्हाला पसारा मिळाला, पैसे देतो म्हणलं, तुम्ही कसं झालं? म्हणल्यानं आम्ही पसारा ठेवला, आम्ही कसं करावं? कसं जगावं? आमचं 4-4 लाखाचे सनग घरात होते सुनायचे मध्ये, पाणी नाही, कागद राहिलं नाही, कामाचं घराची कागद नाही, आधार कार्ड नाही, मतदार कार्ड नाही। या ठिकाणी हा सर्व टाहू म्हणजे फक्त आणि फक्त या लाभार्थ्यांना कोणतीही कल्पना न देता हे दळभरणी, हे लेंडी धरणाची दळभरणी झाल्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे असं या नागरिकांचं म्हणणं आहे। सय्यद मुजीब, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।